एकदा माझी आई बाहेरगावी लग्नाला गेली होती. त्या दिवशी आमच्या घरात पापड आणि तिखट बनवायला येणारी तरुणी कामावर आली होती. घरी कोणीच नव्हतं. मी आणि ती तरुणी आम्ही दोघेच होतो. ती पापड पॅकेटमध्ये भरत होती आणि मला पॅकिंग करायला देत होती. पापडाचं पॅकेट देताना अचानक तिच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहू लागलो. ती दिसायला फार सुंदर होती. तिचे काळेभोर लांबसडक केस, गोरा वर्ण आणि टपोरी डोळे मला तिच्याकडे आकर्षित करू लागले. मी तिचा तो नाजूक हात हातात घेतला आणि पुढे काय झालं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. माझं नाव राजू आहे आणि मी एका कंपनीत काम करतो. माझं वय 29 वर्ष आहे. माझी आई घरच्या घरी गोड मसाले, तिखट मसाले, पापड अशा विविध वस्तू बनवायची. तिच्या हाताची जादूच होती. तिने बनवलेल्या प्रत्येक वस्तूत प्रेम मिसळलेलं असे. त्यामुळे दूरदूरच्याही लोकांपर्यंत तिच्या कलाकृतीची आवड पोहोचली होती आणि ऑर्डर्सही फार एक सुरळीत धार सुरू झाली होती. पण हळूहळू ही धार इतकी वेगवान झाली की एकट्या आईच्या हातांनी तिचे मार्गदर्शन करणे अशक्य झाले. प्रेमाने भरलेल्या प्रत्येक पाकिटाला वेळ देणं एकट्याने जमेनाशी झाले. आमच्या गावातील एका आजीनं, ज्यांना आईच्या कष्टाची कल्पना होती, तिने एक मार्ग दाखवला. गावात एक तरुणी आहे, विधवा आहे, कामाची खूप गरज आहे. तिला विचारता का? आईनं त्या तरुणीला भेटायला बोलावलं. तो रविवारचा दिवस होता. सकाळचे 10 वाजले होते. हॉलमध्ये टी व्ही चालू होतं, पण माझं लक्ष त्यावर नव्हतं. इतक्यात दरवाजावर एक हलका आवाज झाला. जणू कोणीतरी आपल्या बोटांच्या पेरांनी दार ठोठावलं. मी उघडलं आणि काही क्षणांसाठी वेळ थांबलासा वाटला. दारात उभी राहून ती तरुणी फक्त एक सुंदर मुलगी नव्हती, ती एक दृष्ट काव्य होती. निळ्या साडीत गुंढाळलेली तिची गोरी त्वचा पहाटेच्या धुकेसारखी कोमल दिसत होती. काळे लांब केस वाऱ्यात हलकासे डोलत होते, पण तिचे डोळे, ते टपोरे डोळे मोठे होते आणि त्यामध्ये एक अगदी गहन शांत दुःख होतं, जे माझ्या अंतःकरणाला एकदम चोरून गेलं. ती एक अशी सुंदरता होती जी आपल्या वेदना सांगूनही मुकाट्याने सहन करते. कोण हवं आहे? माझा आवाज एकदम कोरडा पडला. ती मऊ पण थोडीशी कंपायमान आवाजात म्हणाली, एका आजीनं पाठवलं कामासाठी. मी तिला आत यायला इशारा करणारच होतो, इतक्यात आईचा आवाज ऐकू आला. आईने तिला आत बोलावलं, पाणी दिलं. बसल्यावर आईने विचारलं, मुली, तुझं नाव काय? स्वाती. तिच्या उत्तरात एक नम्रता होती. आईनं पुढे तिच्या परिस्थितीविषयी विचारलं. तिने सांगितलं, मी विधवा आहे. 2 वर्षापूर्वी नवऱ्याचा अपघात, एकटेपणा, आर्थिक संकट. प्रत्येक शब्द अगदी हलक्या आवाजात, पण त्यात इतकी रुजुता होती की ते ऐकून आईचे डोळे भरून आले. माझं हृदय एका विचित्र, अगोचर वेदनेने भरून गेलं. इतकं सौंदर्य आणि इतकं दुःख एकाच व्यक्तीत कसं सामावून राहू शकतं? आईने तिला कामावर ठेवलं. चहा पिताना मी तिच्याकडे पाहिलं. प्रत्येक हालचालीत एक गंभीर शालीनता होती. तिने चहाचा घोट घेतला तेव्हा तिच्या गळ्याच्या रेषा क्षणभर उठल्या. हा एक साधा क्षण असूनही तो माझ्या मनात कोरला गेला. त्या दिवसभर तिचा पुटसटचा मोहक आवाज, तिच्या हातांची हळुवार हालचाल, तिच्या डोळ्यातलं ते गुपितमय दुःख, हे सगळं माझ्या मनात एक नवीनच चित्र रंगू लागलं. संध्याकाळ झाली. तिची आठवण मात्र राहिली. ती निघून गेल्यानंतर घरातील हवेतही तिच्या साडीचा केशरीचा सुगंध रेंगाळत होता. रात्री झोप येईना. डोळ्यासमोर फक्त तिचेच ते डोळे, ज्यात मी वास्तविकता आणि स्वप्न यांच्यातील फरक विसरून गेलो होतो. त्या रात्री मला कळलं, ही फक्त एक नोकरी नव्हे, ही एक भावना होती जी माझ्या एकाकी आयुष्यात सूर्योदयासारखी आली होती. एक अशी भावना जिच्याशी लढणं किंवा तिच्यापासून दूर पळणं दोन्ही आता अशक्य झालं होतं. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. मला ऑफिसला जायचं होतं. मी आवरून डबा बांधून बाईकवर बसलो. त्यावेळी आमच्या घराच्या गेटमधून स्वाती लाल रंगाची साडी आणि रंगाचा जंपर घालून प्रवेश करत होती. आता तिच्या डोक्यावर पदर नव्हता. केस वाऱ्याने हलत होते आणि ती अजूनही खूप आकर्षक दिसत होती.
माझी आणि तिची नजरानजर झाली. ती माझ्याकडे पाहून हसली आणि मी तिला गुड मॉर्निंग म्हटलं. तिनेही मला शुभ सकाळ म्हटलं आणि ती आत गेली आणि मी कामावर निघालो. दिवसभर ऑफिसमध्ये माझं लक्ष लागत नव्हतं, पण शेवटी काम करणं गरजेचं होतं. संध्याकाळी घरी आल्यावर अंगणात भरपूर पापड वाळत घातलेले पाहून मला समाधान वाटलं. घरात जाऊन फ्रेश झाल्यावर TV पाहत बसलो. तेव्हा आई म्हणाली, स्वाती, ती खूप मेहनती आहे. ती खूप काम करते आणि पापड व्यवस्थित लाटले. आणि मी मनात विचार करत होतो की अशी मेहनती, सुंदर आणि गोड स्वभावाची तरुणी आमच्या घरी काम करायला आली आहे, हे खरंच एक चांगली गोष्ट आहे. तिनं तिखट मिरच्या नीट करून दिल्या आणि बाकीचं काम बरोबर करत होती. मला तिचं काम खूप आवडलं. ती दिसायलाही सुंदर होती. तिचा स्वभावही खूप चांगला आहे असं आई म्हणत होती. मी मनातल्या मनात म्हणालो, अगं, तुझ्या अगोदर जेव्हा मी तिला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हाच मला ती आवडली होती. रोज ती कामावर येत होती, पण आमच्या भेटी फार होत नव्हत्या, कारण मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर ती येत होती आणि मी जेव्हा ऑफिसवरून घरी आलेलो असायचो तेव्हा ती गेलेली असायची. शनिवारी मी स्वतः सुट्टी टाकली, कारण मला तिला पाहायचं होतं, तिला भेटायचं होतं. आईला मी सांगितलं, आई, माझी तब्येत ठीक नाही, मी आज ऑफिसला जात नाही. आणि आईनं मान हलवत होकार दिला. 10 वाजता ती आली. आईनं दरवाजा उघडला आणि मग आई व स्वाती पापड बनवायला लागल्या. मी हॉलमध्ये बसलो आणि त्यांना काम करताना पाहत होतो. स्वाती काम करत असताना मला पाहत होती आणि मी तिच्याकडे चोरून पाहत होतो, कारण माझं लक्ष पूर्णपणे तिच्याकडे गेलं होतं. ती माझ्याकडे पाहून हसत होती. मी तिला हसून उत्तर देत होतो. त्या क्षणी मनात एक सुंदर भावनेची उभारणी झाली होती. आई बोलत असताना म्हणाली, स्वाती, तुझ्या ओळखीमध्ये एखादी मुलगी आहे का? माझ्या राजूसाठी लग्न करायचं आहे. मुलगी पाहत आहोत आम्ही. एखादी असेल तर सांग. स्वाती माझ्याकडे पाहून हसली आणि मी सुद्धा तिच्याकडे पाहून हसलो. स्वातीने आईला विचारलं, कशी मुलगी हवी आहे? शिक्षण किती झालेलं असावं? असं स्वातीने आईला विचारलं. त्यावर आई म्हणाली, तुझ्यासारखी देखणी, गोड, कमी शिकलेली असेल तरी चालेल. दुपार झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. स्वातीने डबा आणला होता, पण त्यात चटणी आणि चपाती होती, भाजी नव्हती. आईला आणि मला खूप वाईट वाटलं. आईने स्वातीला विचारलं, अगं स्वाती, डब्यात चटणी का आणली आहेस? घरात भाजी नव्हती का? स्वाती म्हणाली, येथे कामाला आल्यापासून वेळच नाही मिळत आठवड्याच्या बाजारात जायला. आणि आईनं त्यावर म्हणाली, माझ्याकडून भाजीपाला घेऊन जा. चटणी भाकर सोबत खाल्ल्यास तब्येत खराब होईल. स्वतःची काळजी घेत जा. जेवण करताना मी तिच्याकडे पाहत होतो. सौंदर्य आणि कामातील तिची लगन बघून माझ्या मनात प्रेम अधिकच वाढत होतं. काही वेळानंतर आई व स्वाती कामाला लागल्या. मी बेडरूममध्ये बसलो होतो. अचानक 4 वाजता स्वाती चहा घेऊन आली. कदाचित आईनं तिला चहा देण्यासाठी सांगितलं असावं. मी थँक्यू म्हणत तिच्या हातातला चहाचा कप घेऊ लागलो आणि पहिल्यांदा तिच्या नाजूक हातांचा स्पर्श माझ्या हाताला झाला, ज्यामुळे माझ्या अंगात हलकी लहर उमटली. तिच्याकडे खोल नजरेनं पाहिलं. ती लाजत माझ्याकडे पाहत होती आणि पाठमोरी झाली. तेव्हाच तिचा पदर मी बसलेल्या बेडच्या लाकडाच्या खुंट्याला अडकला. ती लाजून म्हणाली, पदर सोडा. मी हसत म्हणालो, मी तुझा पदर धरला नाही, तुझा पदर बेडमध्ये अडकला आहे. तिने हळूवार पदर काढला आणि सॉरी म्हणत हॉलमध्ये परत गेली. आईसोबत काम करत राहिली. मी दरवाजातून उभा राहून तिला पाहत होतो. तिने चोरून माझ्याकडे पाहिलं, मीही तिच्याकडे पाहत होतो. अशा छोट्या छोट्या नजरांमधून आमच्यातलं जवळपण वाढू लागलं. दुसऱ्या दिवशी रविवारी हेच दृश्य पुन्हा घडलं. आम्ही एकमेकांकडे वारंवार पाहत होतो. प्रेम हळूहळू अधिकच वाढत होतं. पाहता पाहता 1 महिना उलटला. कामाच्या ऑर्डर चांगल्या येऊ लागल्या. पैसेसुद्धा चांगले मिळाले आणि आई खूप खुश होती. स्वाती आमच्या घरातील थोडेफार काम देखील करू लागली आणि आईला वाटलं की तिला खूप कमी पगार दिला जातोय. त्यामुळे तिनं स्वातीच्या पगारात थेट 3,000 रुपयांनी वाढवून 15,000 रुपये करण्यास सुरुवात केली. आमच्या घरात स्वातीचं आगमन आणि तिची मेहनत व प्रेमळ स्वभाव आमच्या जीवनात आनंद आणि उपकारपणा घेऊन आला.
तेव्हा स्वाती खूपच खुश झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते आणि आईनं तिच्या डोक्यावरून हलके हात फिरवत तिला सांत्वन केलं. आई नेहमी म्हणायची की स्वाती खूप चांगली आहे, पण भगवंताने तिच्या आयुष्यात एवढं दुःख नको द्यायला होतं. आणि माझ्या मनातही स्वातीसाठी एक वेगळं स्थान बनवू लागलं होतं. एका रविवारी मला सुट्टी होती आणि आईला एका लग्नाला जायचं होतं. आई म्हणाली, स्वाती आज कामावर येईल कारण ऑर्डर्स खूप आहेत आणि तिला कामात मदत कर. मी होकारार्थी मान हलवली. सकाळी मी आईला बसस्टँडवर सोडलं. ती 2 दिवस गावी जाणार होती. बरोबर 10 वाजता स्वाती आली. तिचा सुंदर मुखवटा पाहून माझं मन तृप्त झालं. मी तिला आत बोलावलं आणि ती म्हणाली, आई कुठे आहे? मी सांगितलं की आई 2 दिवसांसाठी गावी गेली आहे. आपल्या दोघांना आईनं काम करायला सांगितलं आहे. स्वाती लगेच काम करायला बसली. मी ती पापड एका पॅकेटमध्ये भरत होती आणि माझ्या हातात ते पॅकेट पॅकिंग करण्यासाठी देत होती. तेव्हा आमच्या दोघांचा हातांचा स्पर्श होत होता. अंगावर हलका शहारा फुलत होता. एकदा स्वाती माझ्या हातात पापडाचे पॅकेट देत होती. मी ते पापडाचे पॅकेट न पकडता तसाच मी तिचा हात पकडला आणि ती लाजत माझ्याकडे पाहत होती. मी तिला हसत जवळ ओढलं. हळूहळू माझे ओठ तिच्या गुलाबी गालांजवळ नेले आणि तिच्या गालांचं चुंबन घेतलं. ती देखील मला प्रतिसाद देऊ लागली. आम्ही दोघे मिठीत गुंतून एकमेकांवर प्रेम करीत होतो. खूप वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत राहिलो आणि आमच्या मनात एक गोड उदारपणा भरला. स्वाती थोडा वेळ माझ्या मिठीतून दूर झाली. मी तिला पुन्हा हात धरून म्हणालो, स्वाती मला तू आवडते, वाईट मानू नकोस. माझं तुझ्यावर प्रेम जडलं. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तिने लाजत सांगितलं की ती विधवा आहे आणि आई तिला स्वीकारेल का? कारण पूर्वी तिचं एक लग्न झालं होतं. मी तिला शांततेने सांगितलं की मला तुझ्या पूर्व आयुष्याची काहीही संबंध नाही. फक्त एवढं सांग की तुला मी आवडतो का? तिने होकारार्थी मान हलवली. लाजत पुन्हा माझ्या मिठीत शिरली. हळूहळू संध्याकाळ झाली. स्वातीने माझ्यासाठी स्वयंपाक केला आणि 6:30 वाजता निघायचं ठरवलं. पण मी तिला म्हणालो, आज थोडा वेळ राहशील? तिने होकारार्थी मान हलवली. आम्ही एकत्र जेवण केलं, हॉलमध्ये बसून गप्पा मारल्या आणि ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. कारण त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो आणि त्यामुळे आमचं प्रेम अधिकच गाढत चाललं होतं. काही दिवसांनी मी ठरवलं की आईला सांगावं, कारण आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. एका रविवारी दुपारी स्वाती कामावर आली होती. मी आईला सांगितलं, आई मला स्वातीशी लग्न करायचं आहे. मला ती आवडते. माझं तिच्यावर प्रेम जडलं आहे. ते तुलाही कामात खूप मदत करते. ती घरात आल्यामुळे आपलं घर किती सुखकर झालं आहे. आईनं थोडा विचार केला. स्वाती जवळ बसत म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आणि आईनं तिच्या डोक्यावरून हलका हात फिरवत आम्हाला दोघांनाही मिठीत घेतलं. त्या काही दिवसातच स्वातीचं आणि माझं लग्न ठरलं. मी आणि स्वाती आईंसोबत आनंदाने राहत आहोत. स्वाती आता गरोदर आहे. तिच्या पोटात आमचं प्रेम वाढत आहे आणि आमचा संसार सुखानं भरलेला आहे. स्वाती गरोदर असल्याची बातमी कुटुंबातल्या सगळ्यांनाच खूप आनंदाची ठरली. आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिनं स्वातीला मिठीत घेतले. माझ्या लाडक्या, आता तू खरंच या घराची सून झालीस. आई म्हणाली. राजूच्या मनात एक विचित्र समाधान होते. त्याचं प्रेम, त्याची जबाबदारी आता एका नव्या पातळीवर पोहोचणार होती. स्वातीची प्रेग्नन्सी प्रगती पावत असतानाच राजूच्या ऑफिसातून एक चांगली बातमी आली. त्याचं प्रमोशन झालं होतं आणि पगारही चांगलाच वाटला होता. हा आर्थिक मळीबंद त्याच्या नव्या जबाबदाऱ्यांसाठी उपयोगी ठरणार होता. आई म्हणाली, आता आपण स्वातीच्या आरोग्यावर अजून लक्ष देऊ. तिला कष्ट होऊ देऊ नका. राजूने ऑफिसच्या वेळा थोड्या कमी केल्या, जेणेकरून तो स्वातीबरोबर अधिक वेळ घालवू शकेल. स्वातीच्या माहेरची बातमी कळाल्यावर तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया हळूहळू बदलली. सुरुवातीला त्यांना राजूशी स्वातीच्या लग्नाची खूप चिंता वाटत होती, पण आता मुलगी गरोदर आहे हे पाहून त्यांनाही नातं जोडायचं ठरवलं. एका रविवारी त्यांची भेट झाली. स्वातीची आई जोमाबाई आली तेव्हा स्वातीचा हात धरून ती रडली.
माझ्या चिमणीचं इथं सुख पाहून माझं मन समाधानानं भरून गेलं. ती म्हणाली. राजूच्या आईने त्यांचा सन्मानपूर्वक स्वागत केलं. दोन कुटुंबामध्ये बोलण्याचा हसण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू प्रेमाची दरी भरून निघाली. पुढच्या काही महिन्यातच घरात एक नवीन चैतन्य दिसू लागले. स्वातीच्या हस्ते बनवलेले पापड, तिखट मसाल्यांची मागणी आणखीन वाढली आणि आई आणि स्वातीने एक छोटासा व्यवसाय उभारण्याचा विचार केला. त्यासाठी राजूने त्यांना मदत केली. त्यांनी एक लहानसे पॅकिंग युनिटची सुरुवात केली आणि ऑनलाईन ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा छोटा व्यवसायही चांगला चालू लागला. स्वातीच्या प्रसूतीचा काळ जवळ आला तेव्हा राजूने ऑफिसमधून पूर्ण रजा घेतली. तो तिच्या जवळच राहिला. त्या काळात त्यांचे बंधन आणखीन दृढ झाले. राजू स्वातीच्या प्रत्येक गरजेची काळजी घेई. रात्री अचानक काही हवे असले तर तो लगेच उठे. आई म्हणत असे, माझ्या राजूने खरोखर प्रौढ झालाय. शेवटी तो सुखद दिवस आला. स्वातीने एका सुंदर निरोगी मुलगी जन्माला घातली. छोटीशी बाळंतपणाची क्लिनिक, पण त्या खोलीत प्रेम आणि आनंदाने भरून गेलं. बाळाचे रडणे ऐकताच राजूचे डोळे भरून आले. स्वातीने थकवा असतानाही हसत हसत मुलगी त्याच्या हातात दिली. तिचं नाव ठेवा, ती म्हणाली. राजूने मुलीचं नाव आनंदी ठेवले, कारण ती त्यांच्या आयुष्यात आनंद आणणार होती. आनंदीच्या जन्मानंतर घरातले सगळेच कार्यक्रम तिच्या भोवती केंद्रित झाले. आई आता आजी झाली होती. ती मुलीला गोड गोड गाणी म्हणत असे. स्वातीच्या आईवडिलांनीही आता पूर्णपणे मन मोकळे केले होते. ते नेहमी मुलीला भेटायला येत. घरात सण उत्सव यांचे आनंद द्विगुणित झाले. एके दिवशी संध्याकाळी सगळे बागेत बसले होते. आनंदी हळूहळू वाढत होती. राजू आणि स्वाती एकमेकांकडे पाहून हसले. त्यांच्या प्रेमाचा प्रवास हा एक अविश्वसनीय टप्प्यावर पोहोचला होता. एका विधवा मुलीची जबाबदारी घेण्याचा राजूचा धाडसी निर्णय, स्वातीच्या आयुष्यातील दुःखावर मात करण्याची तिची ताकद आणि आईच्या निरपेक्ष प्रेमाने या सगळ्यांना एकत्र केले होते. राजूने स्वातीचा हात हातात घेतला. धन्यवाद, तो म्हणाला, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. स्वातीने त्याच्या हातावर हलकेच शिरप केले. तू माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास, ती म्हणाली. त्यांच्या मागे घरातून पापड वळण्याचा मंजूळ वास येत होता. तो वास केवळ मसाल्यांचा नव्हता, तर संघर्ष, प्रेम आणि विजयाचा होता. एका छोट्याशा घरातून सुरुवात झालेल्या या प्रेमकथेने आता एक पूर्ण सुखी कुटुंबाचे स्वरूप धारण केले होते आणि आनंदीचे किलबिलाट हेच त्यांच्या भविष्यातील आनंदाचे आगमनाचे वर्तमानातील सुंदर स्वरूप होते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असा तर आत्ताच सबस्क्राईब करा.